नमस्कार. आजपासून मी आपल्या समोर पुस्तक वाचन करणार आहे. हे पुस्तक वाचन कोणते आहे तर आपल्या देशातले जे वेगवेगळे चांगले लोक, महान व्यक्ती असे होऊन गेलेत, महान स्त्रिया ज्या होऊन गेल्यात, त्यांच्याबद्दलचे हे वाचन असणार आहे. तर हे वाचन मी कशातून करते आहे तर भारत भारती या संस्थेने एक पुस्तकांची माला तयार केलेली आहे. म्हणजे छोटे छोटे असे चरित्रपर पुस्तकं त्यांनी छापलेली आहेत. खूप वर्षांपूर्वी हे छापलेली पुस्तकं आहेत. अगदी मी लहान असताना ही पुस्तकं वाचलेली आहेत आणि बरेच आपल्या देशातल्या महान व्यक्तींवरती ही पुस्तकं लिहिलेली आहेत. तर आजपासून या पुस्तक वाचनासाठी मी सुरुवात करत आहे. तर आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर पहिलं पुस्तक मी त्यांचंच हातात घेतलं आहे. त्यांच्यापासूनच सुरुवात करते. अतिशय वंदनीय असं व्यक्तिमत्व आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशासाठी त्यांनी काय आणि किती मोठं असं कार्य केलेलं आहे. तर यांचं जे चरित्र आहे तर त्यांच्या चरित्रपर पुस्तक जे आहे तर ते मी आता आपल्या सगळ्यांसमोर वाचत आहे. डॉक्टर आंबेडकर. एकदा शाळेत शिकणारे 2 विद्यार्थी आपल्या वडिलांना भेटण्याकरिता स्वतःच्या गावी येण्यास निघाले. मसूर स्टेशनवर गाडी पोहोचताच दोघेही उतरले व पुढे जाण्याकरिता त्यांनी एक किरायाची बैलगाडी केली. थोडे दूर गेल्यानंतर गाडीवाल्याला कळले की आपल्या गाडीत बसलेली दोन्ही मुले महार आहेत. त्याने लगेच गाडी थांबवली व समोर येऊन गाडीचे झुवर उंच केले. त्याबरोबर ती दोघेही एकदम गाडीच्या खाली पडली. एवढ्यावरच गाडीवाल्याचा राग शांत झाला नाही. त्याने स्वतःचे समाधान होईपर्यंत त्यांना जोरजोराने खूप शिव्या दिल्या. दुपार होऊन गेली होती. त्या दोघाही भावांना खूप तहान लागली, पण कोणीही त्यांना प्यायला देखील पाणी दिले नाही. 2 तास ते तहानेने तसेच व्याकुळ राहिले. जवळच्या तलावाजवळही त्यांना लोकांनी फिरकू दिले नाही. ह्यापैकी लहान भावाचे नाव भीमराव आंबेडकर असे होते. एक दिवस या भीमरावाला अत्यंत जोराची तहान लागली होती, म्हणून जवळच्या विहिरीचे पाणी काढून तो प्याला. पाणी पिताना कोणीतरी त्याला पाहिले. थोड्याच वेळात तेथे लोकांची गर्दी जमली व त्याला त्यांनी निर्दयतेने खूप चोपून काढले. एक दिवस भीमरावाला केस कापायचे होते. चांगला न्हावी तर सोडून द्या, काम चलावू न्हावी देखील त्याला हात लावायला तयार होईना. केस कापणे दूरच राहिले. आणखी अशीच घटना एक दिवस घडली. भीमराव शाळेला जात होता. मुसळधार पाऊस पडत होता. ओले होऊ नये म्हणून एका घराच्या भिंतीवर आडोशाकरिता तो उभा राहिला. घरमालकिनीने त्याला पाहिले, मात्र रागाने कावरीबावरी होऊन तेवढ्या पावसात तिने त्याला असा जोराने धक्का दिला की त्यामुळे तो चिखलात पडला व त्याची पुस्तकेही पावसाने ओली झाली. अशा प्रकारच्या अपमानाचे असंख्य अनुभव त्याला आपल्या जीवनात सहन करावे लागले. परिणामतः कोंडलेल्या कटुभावनांमुळे त्याचे मन एखाद्या स्फोटापूर्वीच्या ज्वालामुखी पर्वताप्रमाणे भासू लागले. त्या बिचाऱ्या मुलाशी आपल्याच समाजातील लोकांनी असा दुष्ट व्यवहार का बरे करावा? त्याने काही गुन्हा केला होता काय? मुळीच नाही. तो महार होता एवढाच त्याचा अपराध. एका हीन मानले गेलेल्या जातीत जन्म पावला म्हणून त्याला आपण स्पर्श देखील करू नये असे इतर जातीच्या लोकांना वाटे. महार जातीप्रमाणे अशा कितीतरी जाती आपल्या देशात आहेत. त्या अस्पृश्य मानल्या गेल्यामुळे हजारो वर्षांपासून त्यांच्याशी ही अन्यायाची वागणूक सतत चालू आहे. अन्याय थांबविण्याचे प्रयत्न. आपल्या समाजात वैदिक काळी जातीव्यवस्था नव्हती व म्हणूनच अस्पृश्यता देखील नव्हती. ह्या रोगाने आपल्या समाजात केव्हा प्रवेश केला हे नक्की सांगता येणार नाही. तर मग ह्या अन्यायाविरुद्ध कोणीही कधीच ओरड केली नाही? तो दूर करण्याचा कोणीही प्रयत्नच केला नाही असे नाही. पुष्कळशा अस्पृश्यांना भगवान बुद्धाने आपल्या धर्माची दीक्षा दिली. रामानुजाचार्य, बसवेश्वर, चक्रधर, रामानंद, कबीर, चैतन्य, एकनाथ, तुकाराम, राजा राममोहन रॉय ह्याशिवाय इतरही महापुरुषांनी आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत असा उपदेश केला. आपल्यात कोणीही नीच नाही, कोणीही उच्च नाही अशी शिकवण दिली. महात्मा फुल्यांनी व त्यांच्या पत्नीने आपले संपूर्ण जीवन
अस्पृश्यांच्या शिक्षणाकरिताच अर्पण केले. पुष्कळपूर्वी सन 1883 बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यांकरिता एक शाळा उघडली. हिंदू समाजातील अनेक विचारी पुढारी अशा प्रकारे शेकडो वर्षांपासून अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता सतत प्रयत्न करीत आले आहेत. भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी व नंतर देखील कितीतरी महापुरुषांनी सत्याकरिता व आपापल्या विविध सिद्धांताकरिता स्वतःच्या जीवनाचे बलिदान केले. डॉक्टर भीमराव आंबेडकर देखील अशाच महापुरुषांपैकी एक होते. हिंदूंमध्ये उच्च नीचतेची भावना फार खोलवर रुजलेली होती. या भावनेमुळेच आंबेडकरांना पुष्कळ यातना व कष्ट सहन करावे लागले. या भेदभावाच्या विरोधात ते एखाद्या खडकाप्रमाणे उभे राहिले आणि शेवटी स्वतंत्र भारताचे विधिमंत्री झाले. अस्पृश्यतेविरुद्ध कायदा करण्याचे व ती नष्ट करण्याकरिता आवश्यक वातावरण निर्माण करण्याचे श्रेय डॉक्टर आंबेडकरांनाच आहे. प्रारंभिक जीवन. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आंबावडे नावाचे एक गाव आहे. ह्याच गावातील रामजी सकपाळ नामक एका रहिवाशाचे ते चिरंजीव होते. आपल्या आईवडिलांचे ते 14वे अपत्य. रामजी संत कबीराचे मोठे भक्त होते. भगवंताचे भक्ती हीच मानवी जीवनात सर्वात श्रेष्ठ वस्तू आहे असे संत कबीराचे म्हणणे होते. जातपात व धर्म यांच्यावर आधारलेल्या भेदभावांवर रामजींचा किंचितही विश्वास नव्हता. मनोभावे हरिभजन करणारे परमेश्वराला प्राप्त करू शकतात, अन्य अवडंबराची बिलकुल गरज नाही अशी त्यांची दृढ धारणा होती. आंबेडकरांचा जन्म इसवी सन 1891 दिनांक 14 एप्रिलला झाला. त्यांचे पूर्ण नाव होते भीमराव रामजी आंबावडेकर. त्यांच्या जन्माविषयी एक कथा आहे. रामजीचे काका साधू होते. त्यांनी रामजीला आशीर्वाद दिला होता की तुझ्या कुळात एका थोर मुलाचा जन्म होईल व त्याची कीर्ती सर्व जगभर पसरेल. ह्यानंतर थोड्याच दिवसात भीमराव आंबेडकरांचा जन्म झाला. भीमराव केवळ 5 वर्षांचे असतानाच त्यांची आई स्वर्गवासी झाली. अस्पृश्यतेचे शल्य. भीमराव शाळेत शिकत असतानाच अस्पृश्यतेचे शल्य त्यांना सतत बोचत होते. आपल्या वर्गात ते इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर बसू शकत नव्हते. इतरांप्रमाणे आपल्या हाताने पाणी घेऊन पिऊ शकत नव्हते. जेव्हा दुसरा वरून पाणी टाकील तेव्हाच त्यांना पाणी मिळेल, परंतु त्याकरिताही एका हाताने त्यांना आपले तोंड झाकून घ्यावे लागे. त्या लहान वयात कुमार आंबेडकरांच्या हे लक्षात येईना की आपल्याशी लोक असे का वागतात. या व अशा अनेक अपमानांमुळे होणाऱ्या दुःखांनी त्यांच्या कोमल मनावर खूप खोलवर परिणाम केला. त्यामुळे अस्पृश्यता हा हिंदू समाजावरती एक महान कलंक आहे हे लहान वयातही समजायला त्यांना उशीर लागला नाही. हा कलंक साफ पुसून टाकण्याकरिता ते कटिबद्ध झाले. लढाऊ वीरवृत्ती त्यांच्या रक्तात होतीच. उत्कृष्ट लढाऊ सैनिक म्हणून महाराजांची पूर्वीपासूनच ख्याती होती. बाबासाहेबांचे वडील सकपाळ हे देखील तत्कालीन सैन्यात भरती झाले होते. लहानपणापासूनच भीमराव दृढनिश्चयी होते. एके दिवशी धोधो पाऊस सुरू असताना बालभीमराव आंबेडकर आपल्या सवंगड्यांना म्हणाला, मी तर आज अवश्य शाळेत जाणार. मित्र म्हणाले, उगीच फुशारकी मारू नकोस. ह्या एवढ्या पावसात तू काही शाळेत जाऊ शकणार नाहीस. तोंडाची वाफ कशाला दवडतोस. आज मुसळधार वर्षा चालू असताना तुला शाळेत जाणे अशक्य आहे. पाऊस म्हणतो मी व तू म्हणतोस मी. निसर्गापुढे तुझा काय टिकाव लागणार. परंतु तेवढ्यातही पावसात शाळेत गेल्यावरच बालभीमराव शांत झाला व तेही छत्री न घेता. आंबावडेकरचे आंबेडकर. भीमराव जेव्हा माध्यमिक शाळेत शिकत होते तेव्हा त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे एका ब्राह्मण शिक्षकाला ते विशेष आवडू लागले. त्यांनी भीमरावाचे आंबावडेकर हे आडनाव बदलून आंबेडकर केले. तेव्हापासून आंबेडकर हेच नाव रूढ झाले. भीमरावाच्या वडिलांनी पुढे दुसरे लग्न केले. त्यामुळे भीमरावाच्या मनावर एक विलक्षण परिणाम झाला. त्याने मनोमन प्रतिज्ञा केली की आजपासून मी स्वतःच्याच पायावर उभा राहीन व वडिलांच्या कमाईचा काडी मात्र आधार घेणार नाही.
हे साध्य करण्याकरिता महाविद्यालयातील उच्च आधुनिक शिक्षण घ्यावे व खूप खूप शिकावे हा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर मोकळा होता. त्याशिवाय गत्यंतर नव्हते. ह्यावेळी त्यांचे वय फार काही मोठे नव्हते. पुढील शिक्षण मुंबईला जाऊनच घ्यावे असा त्यांनी विचार केला. पण अडचण समोर होती पैशाची. पैसा आणणार कोठून? मुंबईला जाण्याकरिता पहिली आवश्यकता म्हणजे गाडीचे तिकीट. पैसा मिळणार कसा? 3 दिवस त्यांनी आपल्या चुलतीची चंची चोरण्याचा प्रयत्न केला व शेवटी ती चोरलीही. पण त्यामुळे मिळाला केवळ अर्धा आना, म्हणजे आजचे 3 पैसे. पण दुसऱ्याच दिवशी आपण केलेल्या दुष्कर्माचा त्यांना एवढा तीव्र पश्चाताप झाला की त्यांचे मन संकोचाने व लज्जेने भरून आले. त्याच क्षणी त्यांनी दृढ निर्धार केला की माझ्या घामाचा पैसा हाच माझा पैसा. त्याकरिता केवढाही महान संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर. कितीही कष्ट सोसावे लागले तरी त्याची तीळमात्र तमा बाळगायची नाही. दुसऱ्याच्या कष्टाचा पैसा, मग तो कुणाचाही असो, कसा म्हणून घ्यायचा नाही. भीमरावाची केवढी ही भीष्म प्रतिज्ञा. बाळपणापासूनच भीमरावांना वाचनाचे वेड होते. त्याचा त्यांना केव्हाच कंटाळा येत नसे. पैशाची उधारी करूनही त्यांचे वडील त्यांना पुस्तके विकत आणून देत व त्यांची नवनवीन पुस्तके वाचण्याची भूक शांत करण्याचा प्रयत्न करीत.